60 एकरांमध्ये शेती करून कॉलेज ड्रॉपआउट हा मराठी उद्योजक करतोय करोडोंची उलाढाल। नमस्कार मित्रांनो, मी ओमी कदम। आज आपण आलोय सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यातील जवळा या गावात असणाऱ्या प्रशांत वसंत साळुंके पाटील यांच्या 712 डाळिंब नर्सरी या व्यवसायाला भेट देण्यासाठी। 2015 साली पुण्यातील टाटा मोटर्स या कंपनीत नोकरी करत असतानाच त्यांना नोकरीवरून काढून टाकलं आणि याच वेळेस त्यांनी ठरवलं की आता स्वतःचा काहीतरी व्यवसाय करायचं। ते परत गावी आले आणि दुग्ध व्यवसायाबरोबरच 2.5 लाखांची गुंतवणूक करून 2 एकरांमध्ये डाळिंब शेती करायला सुरुवात केली। मित्रांनो, 2 एकरापासून सुरू झालेला हा प्रवास आज 60 एकरांपर्यंत पोहोचला असून यामध्ये ते डाळिंब शेतीबरोबरच मिरची आणि कलिंगडाची शेती देखील करत आहेत। नवीन काहीतरी करायचं, तसेच खेडेगावातील लोकांना खात्रीशीर रोपे मिळावी या दृष्टिकोनातून त्यांनी 712 डाळिंब नर्सरीची सुरुवात केली। मित्रांनो, या नर्सरीत डाळिंबाच्या रोपांबरोबरच फुलझाडे, शोची झाडे, तसेच आंबा, नारळ, जांभूळ अशा अनेक प्रकारची फळझाडे देखील उपलब्ध आहेत।